श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। 2025मध्ये तुळशी विवाह केव्हा आहे, त्याचबरोबर तुळशी विवाहाचं महत्त्व काय आहे, त्याची तिथी, त्याचबरोबर तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो। यंदा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 7:31 वाजता शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला सुरुवात होईल। तसेच ही तिथी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 5:07 संपणार आहे। त्यामुळे 2 नोव्हेंबर रोजी रविवारी तुळशी विवाह हा साजरा करण्यात येईल। पंचांगानुसार दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो। दिवाळीनंतर तुळशी विवाहाची लगबग आपल्याकडे सुरू होते। ज्यांच्या घरात तुळस लावलेली असते, ज्या घरात तुळशी बघा छान मंजुळा आलेल्या असतात, अशा तुळशीचा विवाह केला जातो। असं म्हणतात की भगवान विष्णू आणि तुळशी यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून हा दिवस करण्यात येतो, हा दिवस साजरा करण्यात येतो। तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरूप मानतात, त्यामुळे आपल्या घरात तुळशी विवाह केल्यानं देवी लक्ष्मीचे आशीर्वाद आणि माता लक्ष्मीची कृपा कुटुंबाला मिळते। तर तुळशी विवाहाचा पूजाविधी अगदी थोडक्यात सांगते। तुळशी विवाह धार्मिक विधीनुसार केल्यानं जीवनातील सर्व संकटांचं, सर्व प्रकारची संकटं दूर होतात, तसेच तुळशी माताचे आशीर्वाद देखील मिळतात असं म्हटलं जातं। तुळशी विवाहाची तयारी करताना सर्वात प्रथम पूजेचे साहित्य घरी आणावे, त्यानंतर तुळशीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं। तुळस जर कुंडीत लावली असेल किंवा वृंदावनामध्ये लावलेली असेल तर कुंडीला छान रंगवून घ्यावं, सजवावं। त्यानंतर शुभ मुहूर्तावर तुळशीची पूजा करावी, साज शृंगार तुळशीला चढवावा, फळे, फुले, हार, हळद, कुंकू तुळशीला अर्पण करावे, धूप, दीप, अगरबत्ती लावून पूजा करावी आणि त्यानंतर श्रीकृष्णाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती घरट बघा असल्यास तुळशीच्या समोर चौरंगावर मूर्ती ठेवून त्याची पूजा करावी। मग अंतरपाट धरून मंगलाष्टक म्हणावं व तुळशीचा विवाह संपन्न करावा। काही जण घरी स्वतःच पूजा करतात, तर काही जण ब्राह्मणाला बोलावून तुळशी विवाह पार पडतात। जसे जमेल तशी, परंतु तुळशी विवाह आवर्जून साजरा करावं। हिंदू धर्मात तुळशीच्या विवाहाचं अत्यंत धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे। प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यात तुळशीचा विवाह केला जातो। तुळशीला भगवान विष्णूंची प्रत्यक्ष रूप मानलं जातं आणि तिचा विवाह म्हणजे धार्मिक समृद्धी, आरोग्य आणि घरातील आनंद हा असतो। घरातील स्त्रिया या सोहळ्यात सहभागी होऊन घरातील सुख, संपत्ती आणि कुटुंबातील ऐक्याची कामना करतात। तुळशी विवाहामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पितृस्मृती, आरोग्य आणि समृद्धी लाभते असं देखील म्हटलं जातं। तर या तुळशी विवाह म्हणजे भगवान विष्णू आणि तुळशीच्या अतूट प्रेमाचा हा दिवस। ज्यांच्या घरी तुळस आहे आणि तिला छान मंजुळा आलेल्या आहेत, त्यांच्या घरात हा विवाह अगदी मोठ्या उत्साहात पार पाडला जातो। घरात तुळशी विवाह केल्यानं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो, त्यामुळे तुळशी विवाह हा आवर्जून करावा।